नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, पण आवर्जून व्हिडिओ तर बघताच. तर त्यांना मनापासून विनंती करते की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. रविवार असले तरी आपल्या जीवाला काही सुट्टी नसते. आपलं जे रेग्युलर काम आहे ते आपल्याला करावंच लागतं. म्हणून मग मी सकाळी जरासं उशिरा उठले, मस्त हेअर वॉश वगैरे केला आज संडे म्हणून, आणि मग कामं करायला लागले. उशिरा उठले होते म्हणजे बरीच उशिरा उठले होते, मी ते सांगू पण शकत नाही, एवढ्या लेट उठले होते. आणि मग उठल्यानंतर खूप कामांची धावपळ झाली. आणि माझं असं शेड्यूल असतं, हे काम ह्या वेळी मी करतेच, त्याच्यामुळे मग मला एवढं काही लोड पडत नाही. सगळं मी भरभर आवरून घेत असते, मग उशिरा जरी उठले तरी पण. आता स्वयंपाक पण बनवायचा होता. आता नाश्ता तर काही बनवला नाही, कारण खारी टोस्ट खाऊन घेतलं होतं. आता जेवण बनवायचं होतं, प्लस भांडी होती घासायला. म्हणजे भांडी तर क्लीन करून घेतलीच, पण कपडे वगैरे धुवायची होती. आणि मी आठवड्यातून एकदा काय करते, हे नेहमी मग संध्याकाळचं करत असते, पण आज म्हटलं आता करतोच आहे कामं तर घेते करून. म्हणून आमच्या इकडे 24 तास गरम पाण्याची पण सोय आहे. मग दुपारच्या वेळेत एकदम कडक पाणी येतं. म्हणून मग मी काय करते, भांडी वगैरे घासून झाली ना की बेसिनमध्ये एक टब भरून पाणी ओतते किंवा एक बादली भरून पाणी ओतते. कधी 2 बादल्या म्हटलं तरी टाकते. असं मग ड्रेनेक्स पावडर वगैरे टाकायची काही गरज पडत नाही, कारण असं तर नेहमी वॉश करतेच, पण जेव्हा आठवड्यातून एकदा म्हटलं ना गरम पाणी टाकून हे करते. एकदम कडक पाणी टाकायचं आणि ते टाकलं ना की मग बेसिनचा आपला स्मेल वगैरे काहीच येत नाही. अशा छोट्या जरी आपण सवयी आपल्याला लावून घेतल्या ना, तरी अशा मोठ्या बाहेरून वस्तू काही विकत आणाव्या लागत नाहीत. जसं ड्रेनेक्सची पुडी वगैरे म्हणा, असं काहीच आणावं लागत नाही. आपलं रेग्युलरची क्लिनिंग करतच राहायचं आपलं आपण. जे आता बेडशीट जे मला आवडत नाही ना ते काढून टाकलं, आणि हे दुसरं बेडशीट बेडवरती अंथरलं. आता 2-3 दिवस काही काळजीच नाही. 2-3 दिवस घरामधलं म्हणजे बेडरूममधलं तरी वातावरण खूप फ्रेश राहतं. आता लगेच तर काही बेडशीट घेऊ शकत नाही. आता जेव्हा घेईल तेव्हा परत अशीच मग फेंट कलरची 2 बेडशीट एकाच टायमिंगला घेऊन टाकेल. मस्त बेडशीट अंथरून घेतलं. ह्यांची पण मदत घेतली थोडीशी, कारण एकटीने ते व्यवस्थित बसत नाही म्हणून. कपडे धुवून टाकले. आणि हो, मागच्या व्हिडिओला कमेंट आली होती की ते मी बेडशीट कुठून घेतले, तर मी पाषाणमधून घेतलेले बेडशीट. तुम्हाला माहीतच असेल की रोडच्या साईडला भरपूर फर्निचरची शॉप आहेत, त्याच्या बाहेरच ना बेडशीटवाले विकायला बसले होते, आणि आम्हाला एक 500 रुपयाला पडलं. तसे 2 मी घेतले होते एकाच टायमिंगला. तर तुम्हाला कळलंच असेल ते. तर मग कपडे धुवून टाकली परत. आधीच भिजत घातली होती मी, जेव्हा भांडी वगैरे घासत होते ना तेव्हाच कपडे भिजत घातली होती. आणि धनुचा स्कूलचा युनिफॉर्म पण वॉश करायचा होता. सो म्हटलं की काय जी कपडे आहेत ना ते सगळे हातानंच वॉश करते. त्याचा युनिफॉर्म मी अजून पण मशीनला लावलेला नाही आहे एकदा पण. आणि माझी व्हाईट लेगिन्स वगैरे होती ना ती थोडीशी खराब झालेली होती, म्हणून सगळेच कपडे एकत्र भिजत घालून मग सगळी वॉश करून घेतली. तोपर्यंत इकडे माझा कुकर पण झाला होता. संडे म्हटलं की नॉनव्हेज असतंच, आणि आम्ही रात्री पण नॉनव्हेजच खाल्लं होतं. सो म्हटलं की अंड्याचीच भाजी बनवूया, चिकन वगैरे नको आणायला. आमच्या धनुषला ना फिश खूप आवडतात, पण म्हटलं थोडंसं अवॉइड करता. आता नेक्स्ट टाईम आणता येतील, पण आज मग अंड्याचीच भाजी बनवायचा प्लॅन केला, कारण अंडी पण खूप दिवसापासून घरामध्ये ठेवलेली होती फ्रीजमध्ये. मग म्हटलं तीच वापरून टाकता. अंड्याचा आणि भाताचा कुकर लावून दिला होता मी एकाच टायमिंगला, मग बरं पडतं. नाही तर भात सेपरेट बनवत बसायचं म्हटलं की कंटाळा येतो. आणि माझे जे छोटे डबे आहेत ना त्यात एका टायमिंगचं सगळं बनतं. म्हणजे भात पण एका टायमिंगचा पुरेसा होतो त्याच्यामध्ये तिघांसाठी. आणि मग त्याच्यामध्ये 4च अंडी बसली फक्त, तेवढीच लावली. धनुसाठी 2 आणि आमच्या दोघांसाठी 1 असं करून. पण धनुषने काय मात्र अंडं खाल्लंच नाही. मसाला ऑलरेडी केलेला होता. आता आज मसाल्याचा शेवट झाला, तर मला उद्या नक्कीच काढावा लागेल. आज दिवसभर तर मला अजिबात वेळ भेटला नाही की मी ते मसाला वगैरे काढत बसू, कारण बाकीचे जे कामं होती. आज ठरवलं होतं की TV युनिट क्लीन करायचं, कारण गेले 4-5 दिवस झालं तिथं हात लावला नव्हता मी, आणि मग ते सगळंच खराब झालं होतं. धूळ वगैरे बसली होती. पण काय आहे ना, बाकीच्याच कामांना एवढा लेट झाला की तिथपर्यंत मला हात लावायला वेळच नाही भेटला. परत विचार केला होता की जे माझे डोअर वगैरे आहेत ना ते पण क्लीन करून घेऊयात, कारण काळपट झालेत पूर्णच म्हणून. पण ते काय जमलंच नाही. आता उद्या दिवसभर माझं कामातच जाणार आहे. म्हणजे सॅटर्डे संडे थोडंसं बाहेर फिरणं होत होतं, त्याच्यामुळे घराकडे दुर्लक्ष झालं. पण आता उद्यापासून म्हटलं जे आहे ती रेग्युलर कामं करता येतील. अंडी पण छान शिजली होती. एक 15 मिनटं मी कुकर लावून दिला होता. नाहीतर अशी टोपामध्ये जर अंडी शिजण्यासाठी घातली ना की मग ती शिजतच नाहीत लवकर. लास्ट टाईम तसंच झालं होतं, शिजलीच नाहीत अंडी, आणि पाणी मात्र सगळं आटून गेलं होतं. मला वाटलं पाणी आटलं म्हणजे अंडी शिजली असतील, पण आतून ती बऱ्यापैकी तशीच कच्ची होती. मसाला पहिला सगळा भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला टाकला. चिकन मसाला संपला हे माझ्या लक्षातच नव्हतं. मग मी जो शाही गरम मसाला होता ना तोच वापरला. जेव्हा आपण इतर भाज्या बनवतो ना, म्हणजे गवारीची शेंग असू देत किंवा शेवग्याची शेंग असू देत किंवा सुक्की भाजी मी आपण कुठली पण बनवतो, त्याच्या वेळेस जर आपण शाही गरम मसाला वापरला ना त्याची टेस्ट आहे ना काही वेगळीच येते, आणि छान लागते भाजी चवीला.
त्यामुळे तुम्ही नक्की जर म्हणजे वापरायचा असेल ना तर शाही गरम मसाला नक्की वापरून बघा. बऱ्याच ताई वापरत पण असतील. तर ते टाकून घेतलं आणि टेस्ट एकदम बिघडली होती. म्हणजे नॉनव्हेजच्या भाज्यांना हे असे काही मसाले चालत नाहीत अजिबात. मी फर्स्ट टाईमच टाकलं होतं पण मला तर अजिबात आवडलं नाही. आणि मी लहान असताना म्हणजे मला चांगलं कळत होतं त्यावेळेसपासूनच मी अंड्याची पातळ भाजी खायचं बंद केलं होतं. कारण ना माझ्या मनातून निघालेलं ते. मी खाल्ली तर फक्त अंड्याचीच पोळी खालते आणि बऱ्याच दिवसातून मी अंड्याची भाजी खाल्ली पण ती मला बिलकुल आवडली नाही. एखादी गोष्ट जर आपल्या मनातून निघाली ना तर ती परत आपल्या मनामध्ये बसत नाही असं होतं. ह्यांनी बाजरीचं पीठ जाऊन आणलं. मग रात्री तर त्या ताईंनी दिलंच नव्हतं. मग सकाळी जाऊन पीठ आणलं आणि त्याच्यानंतर मग भाकरी करायला घेतल्या. भात तयार होता, भाजी पण झाली होती, फक्त भाकरी राहिल्या होत्या. मला ना बाजरीच्या भाकरी आधीच जमतच नव्हत्या. म्हणजे माझ्या पाठीमागून माझी बहीण, मामाची मुलगी ह्या दोघी पण माझ्यापेक्षा चांगल्या भाकरी करायला शिकल्या, माझ्यापेक्षा लहान असून. पण मला अजूनपर्यंत येत नव्हते आणि अजून पण येत नाही. जेव्हा मी बाहेर कुठं जाते ना म्हणजे कोणाच्या घरी गेले तर मला तिथं भाकरी अजिबात जमत नाही. फक्त काय बनवते ती माझ्याच घरामध्ये बनवते. ते पण पीठ जेव्हा नवीन नवीन असतं ना तेव्हाच मला चांगली जमते. बाकी टाईम मग जमत नाही असं होतं. मम्मीकडे गेल्यावर पण मी कधीच भाकरी करत नाही. आणि जर चुकून केलीस ना तर माझ्यासाठी, भैयासाठी, मम्मीसाठी ह्यांच्यासाठी करून घेते. पण मम्मीला सांगते बाई तू पप्पांसाठी तुझी तू करून घे. कारण पप्पांना मी बनवलेली भाकरी आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला ती चांगली जमत नाही म्हणून मग मी कधीच करत नाही. आणि असं तर होतं मी कधीच भाकरी पण करत नाही आणि इथे फक्त करते. आणि बाकी बाहेर कुठे गेल्यानंतर ना मग मी जास्त भाकरीचं लोड घेत नाही. कारण जे आपल्याला जमत नाही ते करायला मी पुढं अजिबात जात नाही. जे काय असेल ते घरामध्ये छान बनवता येतं. सो बाजरीचे छान गरमागरम भाकरी बनवून घेतल्या. आणि मी लग्नाच्या आधीपासूनच मला ना बाजरीचीच भाकरी खूप आवडते. ज्वारीची भाकरी खाल्ली ना की माझं पोटच भरत नाही असं होतं. आणि जी सवय लागलेली असते ना आपल्याला ती आपली काही लवकर जात नाही. तसंच ना मला बाजरीच्या भाकरीची सवय लागलेली. अगदी प्रत्येक भाजीसोबत मी वरणसुद्धा भाकरीसोबत खाऊ शकते. मला चपातीसोबत वरण खायला अजिबात आवडत नाही असं होतं. कारण ती पहिल्यापासून सवयच आहे म्हणून. इथे गरमागरम मस्त भाकरी बनवून घेतल्या आणि कोथिंबीर टाकायची होती. आता मी ह्यावेळेस काय केले ना कोथिंबीर न निवडता अशीच ठेवून दिली, धुतली पण नाही तिला. आणि मग जेव्हा वापरते ना त्यावेळेस धुवायला घेते आणि ती धुताना ना एकदम हाताला चिकटते, बऱ्यापैकी वायात जाते कोथिंबीर अशी ही केली की. असं वाटते बरंच निवडून ठेवली असते, आधीच धुवून ठेवली असते तर बरं झालं असतं. छान अशी भाजी तयार झाली होती पण मला अजिबात आवडली नव्हती. सगळी कामं आवरून झाली होती ह्या टायमिंगला म्हणजे 3:30 पावणे 4 वाजले सगळी कामं आवरून घ्यायला. आणि मग थोडा वेळ बसण्यापेक्षा म्हटलं आपण सेल्फ केअर काहीतरी करूयात म्हणून मग माझ्याकडे ना हे एव्हरयूथचं फेस स्क्रब होतं. मग म्हटलं ते करूयात. किती दिवस झालं मी हे पाऊच आणून ठेवलं आहे पण मला करायला वेळच भेटत नाही किंवा ते मला करायला पण एवढं आवडत नाही असं होतं. पण मी हे लग्नाच्या आधीपासून यूज करते. म्हणजे कधी जर मला वाटेल ना की चेहऱ्यावरती टॅनिंग वगैरे झाले किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जर असले ना तर मग मी जरूर करते. पण माझ्या मूडवरती असतं सगळं. मग म्हटलं आहेच वेळ आणि मूड पण होता म्हणून करून घेते. माझी ना एकदम ऑइली स्किन आहे आणि ती मला खूप जास्त आवडते. म्हणजे ड्राय स्किनपेक्षा तर कितीतरी पटीने बरी आहे. म्हणजे भारी वाटतं. आता हे जे मी लावत होते ना चेहऱ्यावरती म्हणजे जो स्क्रब लावत होते ना तो पण असा चिपकू वाटत होता एकदम. आणि मला खूप आवडतं असं म्हणजे नाही का. ड्राय स्किन अजिबात आवडत नाही. होती माझी आधी ड्राय स्किन पण आता मी मॉइश्चरायझर वगैरे वापरून मग चेहरा कुठेतरी माझा आत्ताशी छान झाला आहे. पहिले लग्नाच्या आधी माझ्या चेहऱ्यावरती भरपूर पिंपल्स होते पण लग्न झाल्यानंतर ना ते सगळे गायब झाले. आणि आता पूर्ण फेस क्लीन झाला आहे आणि चेहऱ्यावरती छान ग्लो पण येतो असं मला वाटतं. आणि स्क्रब केल्यानंतर पण छान चेहऱ्यावरती ग्लो येतो. चेहऱ्यासाठी बाकी मी काहीच वापरत नाही. आणि फक्त जर कधी वाटलं ना की चल थोडंसं आपण पण थोडंसं पॅम्परिंग करता तर मग मी हळद आणि बेसन पीठ एकत्र टाकून मिक्स करते. त्याच्यामध्ये दही पण टाकते. दही नसेल तर दुधावरचे साय टाकते आणि मग त्याच्याने छान असं हे करून घेते म्हणजे फेसला लावून घेते. आणि कधी कधी ना दुधाने पण हे करते म्हणजे दुधानं पण चेहरा कधी कधी क्लीन करत असते. माझं सगळं आवरून झालं होतं. किचन वगैरे छान आवरलेलं म्हणल्यावर ह्यांना हे बघवणारच नाही की हे सगळं आवरून बसले म्हटल्यावरती. ह्यांनी त्यांच्यासाठी छान असा कोकम सरबत बनवायला घेतला. आणि मला कोकम सरबत अजिबात आवडत नाही. आणि धनुषला आणि त्यांच्यासाठी असं दोघांसाठी त्यांनी बनवला होता. मग दोघांनी पण मस्त कोकम सरबत एन्जॉय केला. तोपर्यंत इकडं माझं मी आवरून घेतलं कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. आणि जी माझी लिपस्टिक वापरते ना मी जेलीची ती माझी संपली आहे. आत्ता दाहिरेला गेले होते तेव्हा पण माझ्या लक्षात नाही म्हणण्यापेक्षा वेळच भेटला नाही असं झालं. त्याच्यामुळे त्या गोष्टी काय मी घेतच बसले नाही. आणि मग इकडं आल्यानंतर ना असं वाईट वाटत होतं की काय झालं यार 5 मिनटं काढली असते तर ही लिपस्टिक आज माझ्यापाशी असते.
तशीच कशी तरी बोटांनी पुसून पुसून लावून घेतली आणि तोपर्यंत धनुष आणि त्याच्या पप्पांनी मस्त हे कोकम सरबत एन्जॉय करून घेतलं. आणि झाल्यानंतर मग आम्ही मस्त डीमार्टमध्ये गेलो. आता आज मी खास टी शर्ट घेण्यासाठी गेले होते आणि मला पाहिजे तसे टी शर्ट पण भेटले, अगदी जसे कलरफुल हवे होते ना तसे, आणि साईज पण बरोबर भेटली. खूप वेळ लावला मी सिलेक्ट करायला, म्हणजे असं नाही केलं की गडबडीत उचलते घेते असं काही नाही केलं, थोडासा जास्त वेळ दिला. आणि उन्हातच गेलो तरी पण एवढी गर्दी होती डीमार्टमध्ये. मला असं वाटलं की उन्हातानाशी पुण्यातले लोक घरामध्ये बसले असतील तर आपण जाऊन एन्जॉय करता डीमार्टमध्ये, पण असं काय झालं नाही. पुण्यातली सगळीच लोक डीमार्टमध्ये आलेली होती. तर असो, जसे हवे होते तसे टी शर्ट भेटले, त्यामुळे मला वाईट काय वाटलं नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की मला माठ घ्यायचं आहे पण माठ कुठे भेटत नाही आहे. तर आपल्याच म्हणजे आमच्या इथेच आसपास कुठेतरी एक ताई राहतात, त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत. सो त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की इथे तुला माठ भेटतील म्हणून. आणि आज मी फायनली तिथं गेले. आणि तुम्हाला बोलले होते ना मी की आमच्या इथं मिनटाला नर्सरी आहेत, तर तुम्ही पण मस्त नर्सरीचा व्ह्यू एन्जॉय करा. फायनली आम्ही जिथे माठ भेटतात तिथं पोहोचलो आणि 2च शॉप होते फक्त तिथं. पण मी कन्फ्यूज झालं म्हणण्यापेक्षा ना मला ते डिझाईन काही आवडलीच नाही अजिबात, म्हणजे ते वेगवेगळेच होते. आणि मग त्या ताई बोलल्या की तुम्हाला मी 2 दिवसांनी कॉल करते, तुम्ही 2 दिवसांनी या, तुम्हाला हवा आहे तसा माठ मी घेऊन येते म्हणून. सो ठीक आहे बोलले. आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतरनं चहा ठेवला, म्हटलं जरासं बरं वाटेल चहा घेतल्यानंतरनं, कारण संध्याकाळचे 7 वाजले होते. आणि दुपारी ना भरपूर मी भांडी घासली होती, जाळीत बसत नव्हते एवढी भांडी घासली होती. आणि चहाची गाळणी वगैरे काढायला गेले तर धबाधब सगळी भांडी खाली पडली. आणि मग हॉलमधून आवाज आला की काय चाललं आहे आज नक्की. मग मी सगळं हळूहळू परत ते भरून ठेवलं आणि दोघांसाठी पण चहा गाळून घेतला. धनुषने काय पॉपकॉर्न एन्जॉय केले होते, सो त्याने मग चहा आणि दूध काय घेतलं नाही. आम्हीच दोघांनी चहा घेतला आणि बाकीची बरीचशी कामं पण होती मला. आत्ता जेव्हा भोसरीला गेले होते ना तेव्हा सासूबाईंनी घरची मुगाची डाळ दिली होती, म्हणजे सासूबाईंनी दिली, पण ताईंच्या बहिणीकडून आलेली ही डाळ होती घरच्या शेतातली. मग त्यांनी मला पण दिली. आणि ही डाळ जवळजवळ ना अर्धा किलोला पण जास्त होती, कारण माझ्याकडे भरणी ना ती गच्च भरली होती. ती भरणी आहे अर्धा किलोची. आणि मला ही डाळ खायला खूप आवडते, म्हणजे ह्याचं वरण खूप छान होतं आणि तेच मी भाकरीसोबत आवडीनं खाते. लास्ट टाईम माझ्या मावशीने पण मला दिलेली होती, पण ती लगेचच संपून गेली, कारण ते भाजून वगैरे मग दळून आणतात, म्हणजे जात्यावरती भरडून आणतात. त्याच्यामुळे त्याची टेस्ट ना खूप छान लागते. आणि चुलीवरती भाजलेली असते. माझी मावशी तर चुलीवरती भाजूनच मग भरडून आणते, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान होते. ते निवडून ठेवलं. घाण तर त्याच्यामध्ये काय नव्हती, पण जे म्हणतो ना आपण ते वरचं टर्फल असतं ते जास्त होतं. मग ते पाकडून ठेवलं. म्हटलं करायच्या टाईमला फक्त घेतले आणि शिजायला टाकले की झालं काम, निवडत वगैरे बसायची काही गरज नाही आहे. भरणी भरून छान अशी जागेवरती ठेवून दिली. आणि आज छान डीमार्टमधून मी भरण्या घेतल्यात, ते पुढे जाऊन तुम्हाला दिसतीलच. त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आज जशी मी ठरवलेली ना तशी सगळी कामं झाली, फक्त जी काही एक्स्ट्राची क्लिनिंग करायची होती ना ती फक्त राहून गेली. पण म्हटलं जाऊ देत, उद्याचा दिवस आपलाच आहे. हे 2 दिवस मस्त एन्जॉय केले. तर डीमार्टमधून ना मी ह्या छान अशा 4 भरण्या आणल्या आणि मला त्या 79 रुपयालाच मला वाटतं भेटल्या. 79 रुपयालाच भेटल्या. आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे. आणि जिथं क्रोकरी आहे ना तिथं छान दिसतील त्या. आणि 4च बसत होत्या तिथं. बरं झालं एक एक्स्ट्राची आणली नाही, तर उगाच ते कुठं ठेव असं झालं असतं. तर आता मी मस्त ह्याच्यामध्ये साखर, चहा पावडर वगैरे असं काही भरून ठेवणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.